आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकुमशाही विरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने कोल्हापूरमध्ये 9 मार्चला निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व प्रमुख उपस्थित म्हणून उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश टी.व्ही. नलवडे, सरोज पाटील उपस्थित होते. या सभेत डॉक्टर विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट असीम सरोदे या प्रमुख वक्त्यांनी देशातील सद्यस्थिती, मोदी सरकार तसेच राजकीय अस्थिरता यावर जोरदार टीका केली. दसरा चौकात झालेल्या निर्भय बनो सभेला कोल्हापूर तसेच ग्रामीण भागातील नेते मंडळींसह नागरिकांची अफाट गर्दी झाली होती. एकीकडे राजकीय सभेला रिकाम्या खुर्च्या दिसतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अन्याय, अल्पसंख्याक समुदायाच्या अधिकारांचा संकोच, शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार, प्रशासकीय यंत्रणेवर निर्माण केलेला दबाव, डिजिटल माध्यमांवर निर्माण केलेली हुकूमत असे परखड मुद्दे मांडले जात आहेत. त्यामुळे या सभांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. कोल्हापुरात राजकीय नेते मंडळींच्या अनेक सभा झाल्या, पण लोक 8 वाजताच खुर्च्या रिकाम्या होताना पाहिलं आहे. पण शनिवारी झालेल्या निर्भय बनो सभेला आलेल्या नागरिकांनी सभेला पूर्ण वेळ हजेरी लावली. रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असलेल्या सभेत एकही खुर्ची रिकामी दिसली नाही. सभेला जी गर्दी सुरुवातीच्या वेळी होती तीच गर्दी शेवट सभा संपेपर्यंत होती. त्यामुळे राजकीय सभांपेक्षा निर्भय बनो अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय हे मात्र नक्की. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.